फेकला डॅनी. वेदश्री कल्याण आहे ना. हां कल्याणची बॅटिंग. सिद्धेश आणि डॅनी ना. हां पहिलाच बॉल फटका चांगला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये फिल्डिंग तर चांगली झाली आहे. धाव किती मिळतील पाहायचं आहे. दोन्ही फलंदाजांना अवधी मिळाला. 2 धावा पूर्ण. पहिल्या बॉलवरती डबल. शांततापूर्वक सुरुवात आहे. नो बॉल. पंच इशारा करतात नो बॉलचा, म्हणजे पुढचा बॉल फ्री हिट असेल. नो बॉलने सुरुवात केली गेली. फ्री हिट बॉल. डॉट आलाय. नो +2 आपण पाहिला जिथे 3 धावा मिळाला त्यानंतर डॉट बॉल आला. यावेळेस देखील आपण पाहतोय शांततापूर्वक सुरुवात आहे. अगदी यापूर्वीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की विस्फोटक सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली सुहास पवारची, पण या मॅच मध्ये आपण पाहतो अगदी विकेट ना, म्हणजे बॉलर्स ना मात्र आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केलाय. परत या ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉल फ्रॉम द लेग्स आला. अवांतर धाव मिळते. सुमितला आपण पाहतोय सोडून दिला. आणखीन एक यावेळेस लेग स्टिक्सच्या बाहेरून आता ऑफ स्टंपच्या बाहेरून व्हाईट बॉल. पुन्हा एकदा राऊंड द लेग्स व्हाईट बॉल. बराच अतिरिक्त धावा खर्च झाला. आता टोटल आपण पाहिली तर स्कोर बोर्डवर आता 6. परत यार सोडून दिलाय. डॉट बॉल आला यावेळेस. दीपकने येस दीपेशने सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 500 रुपयांचं पारितोषिक आहे. चेतन ढोणे यांच्याकडून एकच धाव आहे. डिक्लेअर झोन मध्ये बॉल. यावेळेस फटका चांगला प्रॉपर टायमिंग. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बराच का वाट पाहावी लागली या फटक्याची. अखेर आला लॉंग ऑफच्या पार षटकार.
धावसंख्या दाफलकावर आपल्याला पाहायला मिळालं तर एकंदरीत 14 या आकड्यावरती अतिरिक्त धाव मिळाली. षटक बघा किती लांबवलंय आतापर्यंत. 10 चेंडू फेकल्यात. असं बऱ्याचदा आपण पाहतो की अतिरिक्त धावा जेव्हा खर्च होता तेव्हा मात्र षटक लांबवलं जातं. ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. एकच धाव इथे मिळाली आणि अशा प्रकारे षटक देखील पूर्ण झालंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण. 15 धावा दाफलकावर. 15. पहिल्या षटकानंतर धावसंख्या दाफलकावर 15 आहेत. चला फास्ट खेळा थोडं. बी फास्ट प्लीज. पंचांना विनंती आपण देखील थोडं स्ट्रिक्ट राहा. यावेळेस देखील प्रॉपर टायमिंग आहे की नाही पाहायचंय. क्षेत्ररक्षक त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पलीकडे. षटकार. बॉलर कोण आहे? गोलंदाजी मार्कवर अरविंद यांना आपण पाहतोय. वडवली संघाकडून खेळताना मात्र ग्रामीण क्रिकेटच्या पटलावरती मॅन विथ गोल्डन आर्म म्हणून त्यांची ओळख आहे. पंच LBW च्या स्वरूपामध्ये कोणत्याही फलंदाज बाद नसेल. लेग बाईस आहे. चेतन डोने सांगतात की संजू कदम यांचं देखील इथे शुभागमन झालंय. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत आहे. ओ यष्टी उकडली. ओळख आहे अरविंदांची आणि विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. वेगवान चेंडू अष्टा उखडल्या गेल्यात. अलॉंग कापेट ड्राईव्ह केलाय. सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. गॅप मध्ये एक्झिक्यूट पायाने अडवलाय. गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. डीप मध्ये अगदी पायाने बॉल अडवला गेला. क्षेत्ररक्षक मागे होते. 1 शॉट म्हणजे एकच धाव. 2च धावा असतील. माफ करा. 3 घेतलेला. 1 शॉट आहे. स्ट्राईक चेंज झाला. हा स्ट्राईक होईल. ऑफ साइडला लॉफ करण्याचा प्रयत्न. गुड बॉलिंग अरविंद. खूप चांगली गोलंदाजी केली आतापर्यंत. कारण या षटकामध्ये हव्या तशा धावा संख्या बनवता आल्या नाही. फक्त 9 धावा खर्च केल्या. पहिल्या बॉलवर जरी सिक्सर आला तरी एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली. शेवटचा बॉल. षटक दुसरं. धावसंख्या दाफलकावर आता 25. 24 धावा. मिस टायमिंग. ओ क्षेत्ररक्षक नाहीये जवळपास. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नॉट आउट. नॉट आउट बोलतो अंपायर. लेग अंपायर बोलतो नॉट आउट. पंच निर्णय काय? 2 धावा आहेत. 2 धावा असतील पंच. येस
षटक पूर्ण झालं. दुसऱ्या 2 षटकाचा केस संपन्न. धावसंख्या धावफलकावर 26. दोन षटकानंतर 26 धावा झाला. 26 धावा आहेत. चला लवकर खेळा थोडं प्लीज, विनंती आहे. वेदश्री 11 आपण थोडं फास्ट राहा. धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 26 आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवर ऋषीला आपण पाहणार आहोत. ऋषी बॉलिंग ट्रॅकवर, समोर साहिल. बॅटल चांगलं होईल. पहिलाच बॉल, मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. मिस टायमिंग आहे. फिल्डर डाऊन दी बॉल, कॅच ड्रॉप. अडवलंय चेंडूला, अडवलंय सुखरूपरित्या आणि काय तर झेल सोपा होता, अनुमान लावता आला नाही. कॅच ड्रॉप झाली. बॅकअप चांगलं दिलं सुमितने. यावेळेस आता काय घडलंय, 22च्या स्वरूपामध्ये एकदा बसेल. ऋषीला आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. आता इथं कमबॅक जर करायचं असेल वेदश्री 11ला तर मात्र हे 2 षटक खूप महत्वाचे असतील. ग्रामीण टेनिस क्रिकेट सुंदर टेलिकास्ट आपल्याला त्यांचं पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील ड्राईव्ह करण्यास भाग पाडले. क्षेत्ररक्षक 2 पोहोचलेत. अडवलंय आणि बॉल मात्र चाललाय का पाहायचं आहे नाही, पण सेकंड अटेम्प्ट मध्ये देखील अडवलं गेलं आणि ते रनआउटच्या स्वरूपात विकेट.
धावचीच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. फलंदाज होईल बाद. दीप्याला नाश्ता. स्वप्नील पाटील वाघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. या क्रीडांगणावरती बऱ्याचशा स्पर्धा त्याने गाजवल्यात. नवीन फलंदाज मात्र आपल्याला पाहायला मिळतो स्वप्नील पाटील वाघ आल्या मैदानाच्या आतमध्ये. मला वाटतं चेतन ढोणे यांनी नाव ठेवलं त्याचं वाघ. चेतन तसा खेळ देखील आता करावा लागेल त्याला. सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे चेतन ढोणे यांच्याकडून. स्वप्नील पाटील उर्फ वाघ याला 2 धावा आहेत. डिक्लेअर जोरमध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्रामध्ये 2 धावा मिळतात. अजय पाटील वेलकम. बरोडी का हिटमॅन क्या बात आहे. नाही अजय पाटील एक वेगळाच रुतबा आहे चेतन त्यांचा. तर लेदरला 10 बॉलात जर ते हाफ सेंचुरी मारू शकतात तर ते काहीही करू शकतात. मागे आलाय चेंडू आपण पाहतोय अरविंद. ते एक्झॅक्टली काय करतायत ते सांगताय. चेंडू अतिरिक्त उडला तिथे. मोठी देशाचे मयूर देखील आहेत. क्या बात आहे. आज टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वातले सगळे तारे सितारे आलेत त्या स्पर्धेमध्ये. यस मिलेश मामा वेलकम. चेतन ढोणे यांचा मित्र परिवार मोठा आहे. मला वाटतं फॉर्म अगदी आला होता आणि एका दिवसातच सगळे संघ झाले. या मिलेश मामा या आपण बसा. वेलकम आपलं हार्दिक स्वागत आहे. चला लगेच धावसंख्या झाल्यात आता 3 ओव्हर नंतर 36 धावा झाल्यात. मला वाटलं मयूरचा एक स्पेल असेल. रबर बॉलर टाकतात सहसा ते नाही म्हणतात ना. बॅटिंगवर जास्त फोकस केलं. नेट सेशन त्यांचा सध्या सुरू होता. सोशल मीडिया या सगळ्या गोष्टी लवकर समजतात सध्या. वेगवान होता. गती जास्त होती. अनपेक्षित गती मिळाली. फलंदाजाला मात्र अपेक्षा नव्हती इतक्या गतीची मला तर वाटतं आणि जास्त गतीने चेंडू गेला. पंच इशारा करतात व्हाईट बॉल +1 म्हणजे 2. हिमांशूला आपण पाहतोय. फटका हवेत खेळला गेलाय आणि क्षेत्ररक्षक ऋषी पोहोचलेत. वर्ल्डच कॅच. विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाज बाद. सैंडी पवार मॉर्निंग 11 से बाबू आहेत. सैंडी पवार आल्या मैदानाच्या आतमध्ये. सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बाबूचा काय बॅटशी संपर्क होत नाहीये चांगला. डॉट बॉल आलाय.
यावेळेस काय घडतंय, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाईल. रनआउटची संधी आहे. वाईट बॉल तर आहे पण रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट देखील असणार आहे. वेलकम प्रवीण गवळे, आपलं देखील मनापूर्वक स्वागत आहे. विलास नाना 11 संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी सज्ज राहायचं आहे. येस तेजस ढोणे वेलकम. जयदीप ढोणे वेलकम, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. जयदीप ढोणे यांचं देखील इथे आगमन झालंय.
चला लवकर सुरुवात करा, फिल्डिंग लावून घ्या आपण त्वरित, वेळ जास्त घेऊ नका. आणि विलासताना 11 चे कॅप्टन आपण सज्ज राहा. विलासताना 11 कॅप्टन सज्ज राहायचंय. चला लवकर मॅच स्टार्ट करा पंच, आपण थोडं स्ट्रिक्ट राहा. चला मॅच स्टार्ट करा लवकर, विनंती आहे. पहिलाच बॉल खराब चेंडू आहे, खराब चेंडू आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहिली जाते. लेग बायस म्हणजे मागे एक डिक्लेअर असेल. सिंगलने सुरुवात झाली या सत्राची. लेग बायसच्या स्वरूपामध्ये पहिली धाव धावफलकावर अंकित. ऑन साइडला फटका, गॅप मध्ये फिल्डर पोहोचले. अगदी टार्गेट 53 धावांचं मापक लक्ष. मिनी हेलिकॉप्टर आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट, सिक्सर. 6 धावा. ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. फटका भरपूर चांगला होता, अगदी कुदून काढला. टिपिकल मयूर ऑन फायर. वाइड ऑफ लॉंग ऑफचा वरून पाठवला हवाई यात्रेवर. ऑफिशियल कॅमेरामॅन आमचे राजा आहेत. ऑन साइडला आणखीन एक. स्लॉट मध्ये आला की नाही पाहायचंय. रबर बॉल आहे.
मिस टायमिंग असेल तरी देखील 6 मिळतील. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. वाक मध्ये आला नाही, थोडा बाहेर होता. बॅटची खालची काढा लागली, ऑन साईडला डायव्हर्ट झाला बॉल. फिल्डर आहे तिथे डीप मध्ये, मिड विकेटला एक मिळेल. धावसंख्या सिंगलने आता आपण पाहतोय. पहिलं षटक पूर्ण. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धाव फलकावरती. 15 रन्स ऑन बोर्ड. चला बापू गाड्या सोडा. 15 जाते ना आता झाल्या शर्तीमध्ये डावी साईड. धन्यवाद. स्वप्नील पाटील वाघ गोलंदाजी मार्कवर. चेतन बॅटिंग चांगली केली त्यांनी. बॅटिंग करताना अगदी खूप चांगली बॅटिंग केली, पण आता गोलंदाजी करताना त्या धावा त्यांना रोखायच्या आहेत. पाहूया 15 धावा तर आल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. खोलात ठेवला अगदी ब्लॉक होलचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यापूर्वी असा चेंडू अगदी वार्ड ऑफ लॉंग ऑफ वरून पाठवला षटकारासाठी, पण तो थोडा टप्पा मागे होता. हा टप्पा अजून थोडा पुढे आला, त्यामुळे मात्र संपर्क हवा तसा झाला नाही. एक धाव मिळते सिंगलने. धावसंख्या पुढे आता टोटल 16 धावा धाव फलकावरती. 16 बॉल तयार. ऑसाईला रेंज मध्ये आलाय. माशून आक्रमण केलंय. गगनचुंबी हवा याला. इट्स यूज इट. सिक्सर. मनीष मामा या, आपण या. ट्रीटमेंट चालू आहे. सौरभ गायकवाड रोज स्पेशल ट्रीटमेंट घेतात ते आमचे. येस. ऋषभ गायकवाड मला वाटतं अवेलेबल नाही आहेत, दौऱ्यावर आहेत ते. काय झालं बॉल सिंगल. सौरभ गायकवाड आहेत. एक फलंदाज झालाय, गोलंदाज झाला तुम्हाला आता मनीष मामा. खेळण्यात फटका चांगला आहे. डाऊन द ग्राउंड फिल्डर उपस्थित आहेत. एक मेल. सेकंडचा कॉल हिमांशू नाही म्हटल्यात. मिळणार देखील नाहीये. एकच धाव इथे असेल. सिंगलने धावसंख्या आता 25 वर आली आहे. आता 14 बॉल मध्ये 28 करायच्यात, म्हणजे प्रत्येक बॉलवर जवळपास 2 धावा येणं गरजेचं आहे. विलास नाना 11चे कॅप्टन सज्जरा. ओ भीम आय थिंक येस. वस्टा भीम कंबरेचा बराच वर चेंडू. नो बॉल आणि प्लस मागे एक धाव देखील, म्हणजे 2 धावा आहेत. नाही नक्कीच. स्वप्नील पाटील वाघ म्हटलं तर प्रत्येक षटकामध्ये कंपल्सरी असेलच. चेतन ढोणे बघा स्वप्नील माहिती देतात आम्हाला. फ्री हिट बॉल. सुवर्ण संधी आता फलंदाजाकडे. बारा दिल्यात आतापर्यंत या ओव्हर मध्ये. किती आला 9 बॉल. हो यावेळेस वाईड यॉर्करचा प्रयास सफल देखील राहिलाय. चांगला विकल्प हिमांशू समोर आपण पाहिला तर वाईड यॉर्कर. यापूर्वी मयूरसाठी देखील एक ब्लॉक होलचा चांगला बॉल आपण पाहिला, आणि आता वाईड यॉर्करचा विकल्प वापरला गेला. ब्लास्ट बॉल ऑफ साइडला. शॉट ऑफ गुण वरून चेंडू मात्र जास्त काही बाउन्स झाला नाही. षटक देखील पूर्ण झालं. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 30.
चला लवकर खेळा थोडं बघा विनंती आहे. 12 संघ आहेत आपल्याला मॅचेस सगळ्या आज कव्हर करायच्या आहेत आणि दुसरा फेरी ते सगळे सामने 3 षटकांचे असतील. सेकंड राऊंड 3 षटकांचा असणार आहे. अनोख्या ऍक्शन मध्ये पहिला डॉट. हिमांशु शांत आहे सध्या डगआउट मध्ये. ऋषी आहे. बॅटिंग लाईन चांगली आहे. बघा मॅच सुरू असताना कोणी मैदानाच्या आतमध्ये आपली टू व्हीलर घेऊन जाऊ नका, अन्यथा चेतन ढोणे ती पंक्चर करतील. काका या बाहेरून या. फटका चांगला रडार मध्ये आला हिमांशूच्या आणि मैदानाच्या दुप्पट लांब पाठवलंय बॉलला. अवयात्रा षटकार. थर्टी 36 धावा धाव फलकावर आपण पाहतोय. पुढचा बॉल जास्त मागे ठेवला. खूप टप्पा असा होता. पिक करता आला नाही. हिमांशूला डॉट. यावेळेस जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतो. अवे फ्रॉम द बॉडी वाईट बॉल. अवांतर धावेचा इशारा पंच करतायत. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 8 आणि 8 मध्ये करायचा धावा 16. हिमांशू येतो मुमकिन आहे. मयूर येतो मुमकिन आहे. 2 विस्फोटक खेळाडू आहेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही. अगदी एकही विकेट गमावले नाही ही समेची बाजू आहे. पहिल्या इनिंग मध्ये 5 विकेट गमावले तब्बल.
चला पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेनं. काय तांत्रिक बिघाडामुळे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत नव्हता, पण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत या स्पर्धेत. फटका मयूरचा मिस टायमिंग आहे. बॉल हवे क्षेत्ररक्षक आलेत पुढे आणि झेल स्वीकारला विकेट. मयूरची महत्वाची विकेट मिळाली आणि अखेर जा विकेटच्या शोधात कल्याण वॉरियर्स संघ होता, ती विकेट त्यांना मिळाली. वेद 11ला पहिला धक्का मयूर बाद. ऋषी आला तिसऱ्या क्रमांकावर. आता येणारे चेंडू शिल्लक आहे 4 बॉल मध्ये करायच्यात 8. मॅच चांगली रंगली आहे. टफ फाईट. 53 धावांचा टार्गेट होता आणि अगदी शेवटच्या चरणापर्यंत सामना रंगतोय. ऋषीला आपण पाहतोय कोदून काढण्याचा प्रयत्न. एक कंप्लीट सेकंडचा कॉल मिळणार नाही. एकच धाव. हिमांशूला स्ट्राईक हवे, तो सेट झालाय. त्याच्या बॅटमध्ये देखील चांगल्या धावा आहेत. एकंदरीत हिमांशूला आपण पाहिलं तर 9 बॉल मध्ये 18 त्याने केला. 200च्या स्ट्राईक रेट, त्याची देखील बॅटिंग आहे. 3 बॉल मध्ये 7 करायच्यात. 3 बॉल 7 ची गरज आहे. एक चांगला फटका हिमांशूच्या बॅटमधून आला तर मॅच फिनिश होईल, पण चांगले 2 चेंडू जर इथनं हाताळले गेले तर शेवटच्या चरणापर्यंत मॅच रंगेल. सोडून दिलाय वाईट यॉर्कर. एक चांगला विकल्प. डॉट बॉल. यापूर्वी देखील हिमांशूला असा चेंडू आला होता आणि तो फसला देखील होता, जो स्वप्नील पाटीलला हाताळला होता. आणि यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर आता दीपेशला पाहतोय. 2 बॉल 7. चेसिंग कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम, त्यामुळे 7 धावा कंपल्सरी करावा लागतील. हिमांशू या गोष्टीची नोंद घ्या आपण. ऋषी 2 बॉल 7 चेसिंग कंपल्सरी. फटका थिकलेअर झोन मध्ये की 2 धावा. 7 करायच्या होता, आता 5 करायच्यात. चौकार चालणार नाहीये. 5 धावा. चेसिंग कंपल्सरी म्हणजे षटकार असावा. कौला ऐकायला लागतील तुला. हे बॉल घे मित्रा. खेळ पाहिजे तुला. चेतन ढोंगला कौला ऐकायला लागतील. मग कौला पण ठेवा. बॉल आणायला सांग तू मागच्या. बघा जे आमचे व्हॉलेंटियर्स आहेत, लहान मुलं जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना विनंती, बघा बॉल लवकर आपण आणून द्या लगेच. मॅच बॉल जो बाहेर चालला तो आपण लवकर आणून द्या रिटर्न मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मॅचच्या दिशेने. 1 बॉल 5 ची गरज. गोल्डन 6. हिमांशू स्ट्राईक. ओ सोडून दिलाय. व्हाईट बॉल. सामन्याला कलाटणी. चौकार देखील चालेल. 1 चेंडू 4 ची गरज आहे. जे 2 वाईड यॉर्कर हिमांशूला आले होते त्याचा विचार तो आता करेल, पण तो विसरून आता पुन्हा नव्याने उभा राहायचंय. 1 बॉल 4. संघाचं भविष्य हिमांशूच्या हातात. ओ आणखीन एक वाईट बॉल. अवांतर धाव मिळते. 1 बॉल 4 ची गरज असताना या ज्या अवांतर धावा येतात ना त्या भरपूर महागड्या ठरतील. प्रोफेशनल अंपायर आपण पाहतोय विकी मोरे यांना. डान्सिंग पंचांची भूमिका देखील आपण पाहतोय विकी मोरे सर यांना. पाऊस पडल्यावर कदाचित डान्सिंग अंपायर पाहायला मिळेल. फटका चांगला हिमांशूच्या रडारमध्ये. मॅच फिनिश. हिमांशू फिनिशेस ऑफ इन स्टाईल. 6.